नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये असा नवीन असा पदार्थ आपण बनवणार आहोत. तो म्हणजे शिल्लक इडल्या असतात, म्हणजे बहुतेक एक्स्ट्रा ज्या इडल्या राहतात मग नंतर कुणी खात नाही, त्याचा मस्त असा भन्नाट असा आपण रेसिपी बनवणार आहोत. आणि ती रेसिपी म्हणजे इडली चिल्ली बनवणार आहोत. चला तर मग चिल्ली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इडली चिडली बनवण्यासाठी इथे मी बघू शकता मस्त असे इडली कट करून घेतलेले आहे, असे पीस करून घेतले इडलीचे छान असे बघू शकता. या इडलीला मी असं या पद्धतीने कापून घेतलेलं आहे. छान मस्त असे पीसेस करून घेतले आहे. सर्व पीस असे करून घेतलेले आहे. आता आपल्याला पूर्ण इडलीचे पीसेस तळून घ्यायचे. त्यासाठी मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर. थोडस 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर मध्ये इथे घालून घेत आहे मी थोडीशी मिर्च पावडर, काळी मिरी पूड चिमूटभर, चवीनुसार मीठ थोडस घालणार आहे. आपल्या इडलीमध्ये सुद्धा मीठ आहे. थोडं थोडं पाणी घालून मस्त आपण मिक्स करून घेऊया. बघत अशा या पद्धतीने आपल्याला पातळ अशी स्लरी करून घ्यायची आहे. आणि छान असे एक एक पीस त्यात घालून घेणार आहे मी. आणि दुसऱ्या साईडला आपण गॅसवर तेलही गरम करून घेतलेलं आहे. बघू शकता तेलही छान गरम झालेलं आहे. त्यात एक एक पीस सोडून घेणार आहे मी. या पद्धतीने मी थोडेसे पीस सोडून घेतलेले आहे. आणि आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत आपली इडली तळून घ्यायची आहे. या पद्धतीने बघू शकता मस्त अशी पलटी करून घेते. छान अशी कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. आपल्या इडलीचा छान असा कलर चेंज झाला आणि मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे. आवाज येत असेल. आता पूर्ण आपण काढून घेऊया. सर्व इडली तळून झालेली आहे आपली. आता तेल काढून घेतले जास्तीचं. त्याच पॅन मध्ये आपण छान अद्रक लसणाची पेस्ट घालून घेणार. अबडधोबड पेस्ट केलेली आहे मी. त्यात लगेच घालायचा आहे कांदा. मस्त असा मोठा मोठा कट केलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे. एक शिमला मिरची एक कांदा पण घालून घेतलेला आहे. या पद्धतीने कट करून घ्यायचा मोठा मोठा. गॅस मोठाच ठेवायचा. आणि 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा चिल्ली सॉस, 1 चमचा सोया सॉस छान परतून घेणार आहोत. जी आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी उरलेली होती ती घालून घेते. बघू शकता थोडीशीच उरली होती ती घालून घेते. थोडस मीठ घालून घेणार आहे. अगदी हलकं थोडस नॉर्मल. चिमूटभर काळी मिरी पूड, कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यामुळे काय होतं घट्ट होतं. तर थोडंसं पाणी घालून घेते पुन्हा एकदा. अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि छान आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. 1 मिनिट परतल्यानंतर म्हणजे आपलं कॉर्नफ्लॉवर शिजलेलं आहे. आता त्यात घालूया आपण तळून घेतलेली इडली आणि छान मिक्स करून घेऊया. आवश्यकतेनुसार आपण पाणी घालणार आहोत. जास्त नाही, मी घोटभर पाणी घालणार आहे. छान मिक्स करून आपली चिल्ली रेडी आहे. मस्त आपली इडली चिल्ली तयार आहे. बघा तशा खूप छान अशी झालेली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे.
आपली इडली चिल्ली मस्त तयार आहे आणि खूप छान अशी दिसत आहे. जेवढी छान दिसते तेवढीच टेस्टी सुद्धा झालेली आहे. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.